मी आरसा बोलतोय मराठी निबंध। मी आरसा काचेच्या पातळ पानावर चिटकलेल्या चांदीच्या थरातून जन्मलेली एक साधी वस्तू, पण माझं अस्तित्व, माझं काम, माझ्यातून दिसणारे प्रतिबिंब हे कधी साधं नसतं। आज मीच तुम्हाला सांगणार आहे माझी कहाणी, माझे अनुभव आणि माझ्यातून उमटणाऱ्या मानवी जगण्याचे प्रतिबिंब। माझा जन्म एका कारखान्यात झाला। गरम केलेल्या काचेला चिकटवलेल्या चांदीच्या पातळ पट्टीने मला चेहरा आला। मला एका सुंदर काठ्याच्या बुच्च्यात लावून भिंतीवर टांगण्यात आले। तेव्हापासून माझे जीवन सुरू झाले, प्रतिबिंबाचे जीवन। पहिल्यांदा जेव्हा एका स्त्रीने माझ्याकडे पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले। तिच्या चेहऱ्यावरची हास्य ओळख तिच्याच प्रतिबिंबात दिसत होती। मी समजलो माझं काम आहे जे माझ्या समोर येईल त्याचं यथार्थ प्रतिबिंब मी सत्याचा साक्षीदार आहे। मी ढोंग करू शकत नाही, लपवू शकत नाही। जे आहे ते तसंच दाखवतो। कधी हे सत्य सुखद असतं तर कधी ते कठोरही असतं। रोज सकाळी लोक माझ्याकडे येतात, कोणी तरुण तर कोणी वृद्ध, कोणी नवीन नोकरीसाठी मुलाखतीसाठी टाय घालताना तर कोणी मंदिरात जाण्यापूर्वी कुंकू लावताना। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना असतात, उत्साह, थकवा, चिंता, आनंद, कुतूहल। मी ते सारे प्रतिबिंबित करतो। मी कधीही खोटं बोलत नाही। जो जसा आहे तो तसा दाखवतो। हे काहींना आवडतं तर काहींना नकोसं वाटतं। कित्येकदा लोक माझ्याकडे पाहून की चेहऱ्यावरचे केस सुधारतात, कधी कधी तर ते मला टाळूनही चालत जातात। मला माहीत आहे मी त्यांना त्यांची वास्तविकता दाखवतो आणि ते पचवू शकत नाही। माझी मर्यादा पण आहे। मी फक्त बाह्यरूप दाखवू शकतो। मनात काय चाललं, आतल्या आत कोणता भाव अडकलेला आहे ते मी सांगू शकत नाही। मी फक्त पृष्ठभाग दाखवतो। कित्येकदा हसतो उभा असतो, पण त्याच्या डोळ्यात छुपलेल्या दुःखांचा ठसा मी दाखवू शकत नाही। हे मला वाईट वाटतं। मी खोलवर जाऊ शकत नाही, पण मी फक्त चेहरे दाखवणारा आरसा नाही। मी कधी कधी माणसांना स्वतःबद्दल विचार करायला लावतो। जेव्हा एखादा तरुण माझ्यासमोर उभा राहून स्वतःच्या प्रतिमेकडे बघतो तेव्हा तो स्वतःला प्रश्न विचारत असतो का? तो स्वतःला ओळखत असतो का? मी एक आधार बनतो स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी। मी एक प्रेरणा देऊ शकतो बदलण्याची, सुधारण्याची किंवा स्वतःला स्वीकारण्याची। माझं आयुष्य निसर्गाशी जोडलेलं आहे। सकाळचा पहिला किरण माझ्यावर पडतो तेव्हा मी तेजस्वी होतो। रात्रीच्या अंधारात मी अदृश्य होतो। पावसाळ्यातील ओलावा मला धुक्याबरोबर करतो, तर उन्हाळ्याची तीव्र प्रकाशमानता मला चमकदार बनवते। मी साक्षीदार आहे वेळेच्या प्रवाहाचा। माझ्यासमोर उभे असलेले बालक हळूहळू तरुण होतात, त्यांच्या केसात पांढरे येऊ लागतात, चेहऱ्यावर झुरी कोरल्या जातात। मी कुटुंबातील पिढ्यानपिढ्यांची प्रतिमा पाहिली आहे। कालच्या नवजात बाळ आज माझ्यासमोर मुठी घालून उभा आहे। वेळ कशी ओघवत जाते ते मी निशब्दपणे सांगतो, तरीही मी माझ्या कामात निष्ठावान आहे। मी सत्याचा पाठलाग करतो। मी न्यायाधीश नाही, मी फक्त एक प्रतिबिंब आहे। माझ्यात दिसणारा प्रत्येक चेहरा हा एक क्षण, एक इतिहास आहे। मी तो जपतो, निष्पातीपणाने दाखवतो आणि पुढील प्रतिबिंबाची वाट पाहतो, कारण मी आरसा आहे आणि माझं खरं जीवन तुमच्या प्रतिबिंबातच आहे। तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघता तेव्हा तुम्ही खरं तर स्वतःकडे बघत असता। हेच माझं अस्तित्व, हेच माझं बोलणं। मी आरसा बोलतोय। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।